आज मी तुम्हाला असा स्विच देणार आहे ज्यामुळे कोणीही तुम्हाला इमोशनली कंट्रोल करू शकत नाही. आज मी तुम्हाला एक असा सायकोलॉजिकल वेपन देणार आहे जो मी 500 सर्वात ताकदवार लोकांकडून शिकले आहे. असा एक वेपन ज्यामुळे कोणीही तुम्हाला इमोशनली हरवू शकणार नाही. पण एक वॉर्निंग देते, जर तुम्ही हा व्हिडिओ 30 सेकंदात बंद केला तर आयुष्यभर दुसऱ्यांच्या रिॲक्शन्सची गुलाम राहाल. पण जर तुम्ही माझ्यासोबत पुढचे 10 मिनिटे राहिलात तर मी तुम्हाला तो सिक्रेट सांगणार आहे जो पूनमने मला एका बंद खोलीत सांगितला होता. त्या रात्री जेव्हा ती म्हणाली होती, गौरी, ही टेक्निक फक्त त्यांनाच शिकव जे ती सांभाळू शकतात. बाकी लोक याचा चुकीचा वापर करतील. तर सांग, तू तयार आहेस का? तर बघा माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी तुमच्याशी खोटं बोलणार नाही. मी माझं पूर्ण आयुष्य एका गोष्टीचा अभ्यास केला. जे लोक कधी हार मानत नाहीत त्यांच्यात आणि सामान्य माणसात काय फरक असतो. 25 वर्षे मी 500पेक्षा जास्त यशस्वी आणि प्रभावशाली लोकांमध्ये राहिले. त्यांच्या घरी गेले, त्यांच्यासोबत जेवले, त्यांच्या प्रत्येक गोष्टींची नोंद घेतली आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट काय सापडली माहिती आहे? हे लोक ना जास्त टॅलेंटेड होते ना जास्त लकी. फक्त एक गोष्ट त्यांना वेगळं बनवत होती, त्यांचा मेंदू बाहेरच्या कोणत्याही गोष्टीने हलत नव्हता. इन्सल्ट ऐका, स्माईल करा. रिजेक्शन मिळालं, नेक्स्ट मूववर फोकस करा. फेल्युअर आलं, लेसन काढा आणि पुढे जा. जणू त्यांच्या आत एक स्विच आहे जो इमोशन्स कंट्रोल करतो. आणि आज मी तुम्हाला तो स्विच देणार आहे. पण आधी लाईक बटन दाब. का? कारण व्हिडिओ तुझ्या आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरणार आहे. आणि जेव्हा 6 महिन्यांनी तू सक्सेसफुल होशील तेव्हा तुला आठवेल तो व्हिडिओ जिथून सगळं बदललं. आता खरा खेळ सुरू करूया. ती रात्र जेव्हा मला खरी ताकद समजली. 2005ची गोष्ट आहे. मी एका छोट्या हॉटेल रूममध्ये बसले होते. एकटी, तुटलेली, हरलेली. माझं पुस्तक थिंक अँड ग्रो रिच पब्लिश करायला कोणी तयार नव्हतं. प्रत्येक पब्लिशरने रिजेक्ट केलं. हे विकणार नाही गौरी, कोण वाचणार हे फिलॉसॉफिकल विचार. त्या रात्री मी पूर्णपणे तुटले होते. 20 वर्षांची मेहनत वाया गेल्यासारखं वाटत होतं. तेव्हाच मला पूनमची एक गोष्ट आठवली. ती म्हणाली होती, गौरी, ज्या दिवशी तुला समजेल की दुसऱ्यांची मतं तुझं सत्य बदलू शकत नाहीत त्या दिवशी तू अमर होशील. त्या रात्री मी एक निर्णय घेतला. मी स्वतःला विचारलं, मला विश्वास आहे का की हे पुस्तक लोकांचं आयुष्य बदलू शकतं? उत्तर होतं हो. मग दुसऱ्यांच्या मताचा काय फरक? त्या दिवसापासून मी एक नियम केला. मी फक्त त्यांचंच ऐकेन जे तिथे पोहोचले आहेत, जिथे मला जायचं आहे. बाकी सगळं नॉईज आहे. आणि मग काय झालं माहिती आहे? तेच पुस्तक छापलं गेलं आणि आज 100 मिलियनपेक्षा जास्त कॉपीज विकल्या गेल्या. जर मी त्या रात्री हार मानली नसती तर आज तू हा व्हिडिओ पाहत नसती. तर खरा प्रश्न आहे, तू किती लोकांच्या मतांना तुझं सत्य बनू देते? आता थोडं अनकम्फर्टेबल बोलते. काल कुणीतरी व्हॉट्सअपवर तुला इग्नोर केलं. तू दिवसभर त्याचाच विचार करत होतीस ना? इंस्टाग्रामवर कमी लाईक्स आले, तू डिमोटिवेट झालीस ना? कोणी तुझ्या स्वप्नांची थट्टा केली आणि तू डाऊट करायला लागलीस ना? हेच प्रॉब्लेम आहे. आता सोल्युशन ऐक. टेक्निक 1, 5 सेकंद इमोशनल रिसेट. जेव्हा काही वाईट होतं 5 सेकंद थांब, डोळे बंद कर, डीप ब्रीथ घे. जे काही फील होतंय फील कर, मग सोडून दे. आणि स्वतःला विचार, हे माझ्या पीसला डिस्टर्ब करतंय का? नसल्यास मूव ऑन. टेक्निक 2, मेंटल फिल्टर. फक्त 5 लोकांची मतं ऐक, जे एक्सपर्ट आहेत, जे तुझ्यापेक्षा पुढे आहेत, ज्यांची इंटेन्शन चांगली आहे. बाकी सगळं इग्नोर कर. टेक्निक 3, चूज युअर बॅटल्स. प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट करू नकोस.
फक्त त्या गोष्टींवर फोकस कर ज्या तुझ्या मिशनला पुढे नेतात. आता प्रश्न, तू फक्त ऐकणार आहेस की करणार पण आहेस? 95% लोक फक्त ऐकतात, 5% लोक ॲक्शन घेतात. तू कोण आहेस? जर तू 5% मध्ये यायचं असेल तर आत्ताच कमेंट कर, आय एम पार्ट ऑफ 5%. आणि पुढचे 7 दिवस 5 सेकंड रूल फॉलो कर. लक्षात ठेव, जीवन त्यांना मिळत नाही जे डिझर्व करतात. जीवन त्यांना मिळतं जे ॲक्शन घेतात. मी गौरी आहे आणि तुझ्या जर्नीत तुझ्यासोबत आहे. पण चालायचं तुलाच आहे. आता जा आणि जग जिंकून दाखव. आणि तुझ्या मित्रपरिवारसोबत पण शेअर कर, जेणेकरून ते सुद्धा त्यांच्या लाईफमध्ये मूव्ह ऑन करतील. तसेच आजचे विचार आवडले असतील तर पेजला फॉलो कर. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.